ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तबंध्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याला एक दुसरा अनुभव सांगणार आहे आणि हा माझा 197 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आज मी आपल्या गुरुदेवांचे एक भक्त, एक सेवेकरी श्री त्र्यंबक एकनाथ वैकर यांचा हा अनुभव मी आपल्याला सांगणार आहे. आणि हा अनुभव त्यांनी श्री गुरु गौरविका पुष्प 3 मध्ये लिहिलेला आहे. आणि सद्गुरू येता माझ्या घरा, हा त्यांनी अनुभव आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला गुरुदेव हे भक्तांच्या अडचणी कशा सोडवत असतात हे आपल्याला कळणार आहे. श्री वैकर यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते श्री दत्तात्रय निवास हे जे आपलं स्थान आहे त्या स्थानापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर राहतात. म्हणजेच गुरुदेवांचं निवास आणि वैकर यांचं घर हे यांच्यामध्ये 2 मिनिटाचं अंतर आहे. किंबहुना वैकर यांच्या घराच्या खिडकीतनं दत्तात्रय निवास त्यांना दिसत होतं. आणि एक माहिती म्हणून आपल्याला सांगतो की वैकर यांच्या मातोश्री आणि गुरुदेवांच्या मातोश्री या दोघींचं एक मैत्र होतं. आणि त्यांच्या मातोश्री अनेक वेळा दत्तात्रय निवासात सेवेसाठी जात असत. कारण गुरुदेवांच्या मातोश्री तिथे असल्यामुळे आणि त्यांचा एक मैत्र असल्यामुळे त्या तिथे जात होत्या. परंतु या वैकरांनी एक मान्य केलं की सगळी अशी माझी पार्श्वभूमी असून देखील मी काही गुरुचरणाशी लवकर निगडीत झालो नाही. आणि जवळजवळ म्हणजे 50 वर्ष होऊन गेल्यानंतर, अर्धशतक पार पाडल्यानंतर मला गुरुदेवांकडे जाण्याची एक संधी मिळाली आणि मी जायला लागलो. आणि ती संधी कशी मिळाली तर वैकर हे स्टेट बँकमध्ये सर्व्हिसला होते. आणि त्यांची आपली जी सावेडीची शाखा आहे त्या शाखेमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं. आणि आपल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टचा एक अकाउंट त्या स्टेट बँकेत होता. आणि आता साधारणपणे 91-92च्या आसपासची ही घटना आहे. आणि त्यावेळेस देखील श्री दत्त देवस्थान ट्रस्टचा हा बॅलन्स हा बऱ्यापैकी होता. कारण त्या काळात आपण काही बांधकामं सुरू केलेली होती. ती बांधकामं मला वाटतं त्या काळात आपल्या लक्ष्मी मंडपाचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागची जागा मिळालेली होती. तर त्या दृष्टीने निधी संकलनाचं पण काम चालू होतं. त्यामुळे तो बॅलन्स इथे असल्यामुळे आणि कुठल्याही बँकेमध्ये काय असतं की ज्या व्यक्तीचा बॅलन्स मोठा आहे त्या व्यक्तीला बँकेकडनं फार चांगली वागणूक मिळते. अर्थात इथं हा व्यक्तीचा प्रश्न आहे, दत्त देवस्थान ट्रस्ट आहे. पण त्यामुळे या कामाच्या माध्यमातून श्री वैकर यांचा सद्गुरूंशी संपर्क आला. अर्थात वैकर यांचा जेव्हा संपर्क आला आणि तेव्हा त्यांनी हे सगळं बघितलं की ना, शेजारी घर असून देखील त्यांना तोपर्यंत बघण्याची बुद्धी झालेली नव्हती हे त्यांनी मान्य केलं आहे. आणि गुरुदेवांनी देखील आपल्याला वारंवार सांगितलं आहे की इथं कोणी यायचं, कधी यायचं, कोणी किती सेवा करायची, किती काळ करायची, हे सगळं नियोजन ठरलेलं असतं. हे फक्त तुम्हालाच मला माहीत नसतं काय. त्यामुळे इथे कोण कधी आला किंवा काय झालं हा भाग वेगळा आहे. आणि त्यांनी जेव्हा गुरुदेवांना सांगितलं तेव्हा गुरुदेव त्यांना सहज म्हणले, उशिरा का होईना
तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात हे काही कमी नाही. म्हणजे त्यांना एक अपराधी भावना होती की मी इतक्या दिवसात आपल्या चरणाशी आलो नाही. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना आश्वस्त केलं, उशिरा का म्हणा आलात ना, मग आता काही काळजी करू नका. हा तो भाव होता. आणि त्यानंतर ते गुरुचरणाचे दास झाले आणि त्यांनी सेवा पण सुरू केली. त्यांना लगेच सत्संग मंडळाचं सभासदत्व पण मिळालं दोघांना, उभयतांना, आणि त्यांनी सेवा देखील सुरू केली. या ठिकाणी गुरुदेवांच्या चरणाजवळ आल्यावर प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी उत्स्फूर्त भावना होती की आपण असं करावं, तसं करावं, तसं करावं. आमचे गुरुदेव प्रत्येक भक्ताला तू अमकंच कर असं काही सांगत नव्हते. त्यांनी फार सोपा मार्ग सांगितला आहे. ते म्हणले, माझं स्मरण कर, त्या ईश्वराचं स्मरण कर. तू नित्य स्मरण केलंस तरी तो भगवंत तुझ्या अनुभवाला येईल असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ज्या भक्तांची स्वतःहून काही उपासना करण्याची इच्छा असायची ते गुरुदेवांना विचारायचे आणि मग गुरुदेव त्याची शक्यता, त्याला ती उपासना कितपत शक्य होईल या पद्धतीने उपासना करायला सांगत असत. आता त्यावेळेस काय झालं होतं की या वैकर हे बँकेत असताना त्या बँकेचं निवासस्थान त्यांना मिळालेलं होतं आणि खालच्या बाजूला पहिल्या मजल्यावर बँक असेल, दुसऱ्या मजल्यावर त्यांची राहायची व्यवस्था असते. बऱ्याच बँकांमध्ये ही व्यवस्था असते. आणि त्यांच्या सौभाग्यवतीने शिवलीलामृताची 108 पारायणे केली. त्याचं उद्यापन करायचं. आणि बँकेचा जो तळमजला आहे, ज्याला आपण पार्किंग वगैरे म्हणतो, तो तळमजला हा भरपूर मोठा होता आणि रिकामा होता. आणि मला वाटतं त्या दिवशी रविवार होता. त्यांनी तारीख पण दिलेली आहे 9 फेब्रुवारी 92 रोजी. ते 108 जे त्यांनी शिवलीलामृताचं पारायण केलं होतं 108 वेळा, तर त्याच्याकरता 108 मेहून त्यांना जेव घालायचे होते, अन्नदान करायचं होतं आणि 400-500 लोक घेतील असा एक त्यांचा अंदाज होता. आणि मग त्यांनी त्या बँकेच्या ह्याच्यात केलं. त्यांनी हे सगळं सद्गुरूंच्या कानावर घातलं आणि सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले. आणि हा कार्यक्रम आपण कुठलेही घरी कार्यक्रम करतो तेव्हा आपल्या सद्गुरू माऊलीला ते निवेदन करत. आता वैकर नगरलाच होते म्हणून त्यांना ताबडतोब गुरुदेवांशी संपर्क साधता आला. आणि मी मगाशी म्हटलं ते नित्यदास झाले, तेही खरं आहे. आजही ते आपल्या दत्त देवस्थानच्या सेवेत काही ना काहीतरी सेवा, म्हणजे कार्यालयात सेवा करत असतात. तर तो कार्यक्रम होता म्हणून त्यांनी गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले. आणि ज्या भक्तांना नगरला जाणं शक्य नसेल ते काय करतात, आपल्या घरात आपण जे गुरुदेवांचं अधिष्ठान ठेवलं आहे त्याच्यासमोर सांगतोय. गुरुदेवांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं आहे की माझ्या प्रतिमेसमोर जे तुम्ही मला सांगता ते मला पोचतं. किंबहुना म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की आपण इथे प्रार्थना केली की ती तिथे पोचते. पत्र जायला वेळ लागेल, पण पत्र जायला 3 दिवस लागले तर तिथं गुरुदेवांना ते 3 दिवसांनी कळतं असं अजिबात नाही. तुम्ही पत्र लिहायला सुरुवात केली की तुम्ही काय लिहिताय हे गुरुदेवांना कळत असतं. तुमच्या मनात जेव्हा प्रार्थना करता तेव्हाही ती त्यांना तात्काळ पोचते, असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे तो कार्यक्रम ठरला आणि नेमकं त्यांना 8 फेब्रुवारीला सकाळी म्हणजे त्या बँकेचे जे वरिष्ठ अधिकारी होते पुण्याला, ते त्या दिवशी शाखेला भेट द्यायला येणार होते. तर नगरला ते येणार आहेत, तर आपण या कार्यक्रमालाही त्यांना बोलवावं म्हणून श्रीयुत वैकर यांनी त्यांना फोन केला. आणि आपण जर येत आहे तर या दिवशी माझा कार्यक्रम आहे, तर आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे आपण उभयतांनी यावं माझ्याकडे असं त्यांनी निमंत्रण केलं. परंतु ते अधिकारी म्हणाले, तुम्हाला बँकेच्या जागेत असा धार्मिक कार्यक्रम काय करता येणार नाही, त्यासाठी तुम्ही कुठल्यातरी कार्यालय घ्या. बँकेची जागा तुम्हाला अशाकरता वापरता येणार नाही, तुम्ही तुमची सोय करा, पण बँकेच्या आवारात हा काही कार्यक्रम करायचा नाही.
वास्तविकता वयकर तिथे राहत होते. हा त्यांचं निवासस्थान पण होतं. फक्त काय होतं, त्यांच्या निवासस्थानात ते सर्व धार्मिक विधी करणार होते आणि फक्त भोजन जे आहे ते खाली तळमजल्याला करणार होते. काय असतं माहिती आहे का, की आपल्याकडे आपण आपला भारत हा निधर्मी आहे, सर्व धर्म समभाव आहे, हे सगळं आपण म्हणतो. पण सर्व धर्म समभाव हा फक्त इतर धर्मांच्याच बाबतीत असतो. हिंदूंच्या बाबतीत मात्र तशी काही सोय नाही. हिंदूंनी कुठलेही धार्मिक कृत्य कुठेही सार्वजनिक करू नये याच्याकरता सत्तारूढ मंडळी बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतात. अर्थात यात मला इथं टीका करायचं काही कारण नाही आहे, परंतु मग जी यंत्रणा असते त्या यंत्रणेवर त्या लोकांचा पगडा असतो. त्यामुळे असं काही झालं तर मग आपल्यावर काही गंडांतर येईल का, अशी एक भीती अशा परमिशन देणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटत असते. आणि त्या दृष्टीने त्या अधिकाऱ्यांनी तो विचार केला आणि त्यांनी सांगितलं. आता ऐन वेळेस तो कार्यक्रम ठरला आहे काय, आणि हे 8 फेब्रुवारीला त्यांना कळलं, 9 फेब्रुवारीला कार्यक्रम आहे. आता ऐन वेळेस त्यांना काय करावं असा प्रश्न पडला. काय प्रश्न पडला, आणि आपण तर आधीच लोकांना निमंत्रण देऊन बसलो, इथे या इथे या, तिथे सांगितलेलं आहे. आणि नवरा बायको दोघेही बेचैन झाले. आणि मग अखेर त्यांची पावलं दत्तात्रय निवासाकडे वळली. अर्थात पावलं काय, ते तिथंच राहत होते, त्यामुळे 2 मिनिटाच्या अंतरावरती दत्तात्रय निवास असल्यामुळे त्यांना दुपारी 3च्या दर्शनाला ते गेले. आणि गेल्यानंतर गुरुदेवांनी त्यांचं काही ऐकून घेण्याच्या आतच सांगितलं की माझे आशीर्वाद आहेत, तुमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. बघा, मी आपल्याला काय सांगितलं मगाशी, की गुरुदेव, एखादा भक्त जेव्हा गुरुदेवांच्या समोर प्रतिमेसमोर बसून काहीतरी निवेदन करतोय तेव्हा ते त्यांना तात्काळ कळतं. एखादा भक्त जेव्हा पत्र लिहायला गेलतो तर पत्र पोचेल तेव्हा पोचेल, पण त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली की त्याच्या मनातले भाव गुरुदेवांना कळतात, कारण आपले गुरुदेव अंतर्यामी आहेत, अंतर्यामी आहेत. आता हा अंतर्यामीचा अनुभव काय आहे की श्रीयुत वयकर आणि सौभाग्यवती वयकर हे दोघेही घाबरून गेले होते. आपल्याला काय करायचं आहे, आणि नॉर्मली अशा वेळेस त्यांच्या अंतःकरणात जी चलबिचल झालेली होती ती माझ्या गुरुदेवांनी जाणली होती. अंतर्यामी आहेत. आणि त्या ठिकाणी हे दाम्पत्य दर्शनाला निवेदन करण्याकरता गेलं होतं. काय करावं याचं मार्गदर्शन घ्यायला गेले होते. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी त्यांचं काही ऐकण्याच्या आधीच सांगितलं की माझे आशीर्वाद आहेत, कार्यक्रम व्यवस्थित पार पाडेल. हे गुरुवाक्य आहे. आपला सगळ्यांचा गुरुवाक्यावर विश्वास असला पाहिजे. गुरु चरित्रात देखील हे सांगितले, गुरुवाक्य माझं कामं देणं. म्हणजे गुरुवाक्य जे आहे ते आपण या ठिकाणी गुरुदेवांनी आशीर्वाद दिला. आणि मग त्यांनी एकदा रात्री परत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्या मला वाटतं विनंती केली की असा कार्यक्रम आम्ही आधीच ठरवला आहे आणि परत काय आम्ही असा कार्यक्रम करणार नाही, परंतु आता हा कार्यक्रम ठरलेला आहे तर तो आम्हाला करायला परवानगी द्या. आम्ही धार्मिक विधी सगळे आमच्या घरातच करणार आहोत, खालच्या बाजूला कुठलाही धार्मिक विधी होणार नाही, तिथं फक्त लोक प्रसाद घेतील. आणि हे सांगितल्यानंतर देखील ते जे अधिकारी होते ते काही परवानगी द्यायला तयार नव्हते. आणि शेवटी यांनी तो फोन खाली ठेवणार होते का ना, आता बोलणं झालं आहे, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळत नाही म्हटल्यावर तो फोन धरून करायचं काय, म्हणून त्यांनी ठेवण्याची मनात आलं. तेवढ्यात तिकडून आवाज आला, काय ठीक आहे परंतु मी परवानगी दिली असे कोणाला सांगू नका काय. आणि त्यांनी फोन खाली ठेवला. आता मगाशी मी जे वर्णन केलं की आपल्या भारतामध्ये जी काही निधर्मी भारत, सर्व धर्म किंवा आपले जे राज्यकर्ते असतील ते अशा एका मताचे आहेत की ते हिंदू मंडळींना गृहीत धरतात आणि इतर लोकांना जवळ करतात. त्याला लांगुल्लाचन किंवा तो एक वेगळा शब्द आहे, ते इतरांचं हे करत असतात
कारण शेवटी या लोकशाहीमध्ये त्यांना मतं पाहिजे असतील. आपले जे हिंदू लोक आहेत ते आपल्याला मत देतीलच, पण इतर धर्माच्या लोकांनी मत देण्याकरता त्याच्याकरता जास्त सवलती द्याव्यात असं एक राज्यकर्त्याचं धोरण असतं. आणि त्यावेळेस ते धोरण असणारेच राज्यकर्ते होते. त्यामुळे हे बँकेतले अधिकारी त्यांच्या या शेवटच्या वाक्यावरून मी लक्ष देईन, मी परवानगी दिली असं सांगू नका. म्हणजे हे अधिकारी वरच्या या यंत्रणेला, काय राज्यकर्ते आहेत ते, राज्यकर्त्यांना आपल्याला घाबरून राहावंच लागतं. त्याला म्हणजे उद्याला मी जरी अधिकारी असतो तरी मला तसाच निर्णय घ्यावा लागला असता असं मला वाटतं. आणि कोणीही अधिकारी असं, त्याला आमच्याकडे सरकारी भाषेत स्वतःची चमडी वाचवण्याचा तो एक हे असतो की मी परवानगी दिली नाही, मला काय उद्याला काही झालं तर ते काय म्हटले असते, मी परवानगी दिली नाही, त्यांनी काय केलं मला माहीत नाही. परंतु काही काय असे ना, गुरुदेवांनी जे आशीर्वाद दिले होते ते या माध्यमातून आपल्याला सफल झाले. आणि गुरुदेवांनी जो आशीर्वाद दिला होता, माझे आशीर्वाद आहेत, तर संध्याकाळच्या वेळेस तो फोन झाला आणि त्या आशीर्वादाची एक त्यांना चुणूक त्या ठिकाणी दिसली आणि अत्यंत चांगल्या वातावरणात तो कार्यक्रम पार पाडला. वैकर असं लिहितात की माझी होणारी फजिती किंवा बेअब्रू केवळ माझ्या गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे टळली, यात अजिबात शंका नाही. आणि त्यानंतर जेव्हा हा कार्यक्रम पार पाडल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी गुरुदेवांना सांगितलं, तेव्हा गुरुदेव फक्त हसले आणि आशीर्वाद दिला. म्हणजे भक्ताच्या मनात काय चलबिचल चाललेली आहे हे त्यांना आपल्या देवस्थानमध्ये बसून, म्हणजे आता देवस्थानमध्ये ते होते म्हणून मिळलं, ते कुठेही असले या ब्रह्मांड गोलकात आमचे गुरुदेव कुठल्याही टोकावर असले तरी प्रत्येक भक्ताकडे त्यांचं लक्ष असतं. आणि प्रत्येक भक्त काय करतोय, तो काय त्यांची करुणा भागतोय हे त्यांच्या लक्षात असतं. हा जो अनुभव आहे, हे आपले गुरुदेव किती अंतर्यामी आहेत हे सांगण्याकरताच मी हा केला की ठरलेला कार्यक्रम रद्द होतोय का काय असं वाटायला लागलं आणि त्या ठिकाणी हे आलं. या गुरुदेवांची मगाशी बी आपल्याला निर्णय भक्त या लेखांमध्ये काय काय म्हणतात, त्यांची वाक्य ऐकली की मला खरंच आश्चर्य वाटतं की आपल्या या सर्व भक्तमंडळी काही साहित्यिक आहेत, लेखक नाही आहेत, पण हे अनुभव लिहित असताना त्या साहित्यिकाचं बळ त्यांच्या मनामध्ये येतं आणि तशी वाक्य ते लिहित असतात. 22 मार्च 1996 रोजी गुरुदेवांनी त्यांच्या घरी पण गुरुदेव गेलेले होते आणि गुरुदेव आपल्या घरी आल्यानंतर एक जो प्रत्येक भक्ताला एक आनंद असतो, त्याला पूर्णानंद म्हणतो आपण, तो पूर्ण आनंद या वैकर कुटुंबियांना मिळाला. आणि साधारणपणे दुपारी 4च्या सुमारास गुरुदेव तिथे गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी वैदिक गुरुजी बोलवले होते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाद्यपूजन केलं. तेव्हा गुरुदेवांनी आज सांगितलं, ते गुरुदेवाचे शब्द आहेत ते मी आपल्याला सांगतोय की आज तुमच्या घरी येऊन मला अतिशय समाधान वाटलं, तुम्ही आमंत्रण देऊन आग्रहाने बोलवलं त्यावेळी मी आलो. ही पाद्यपूजा असते ती आमच्या गुरूंची पाद्यपूजा असते. या ज्या पादुका आहेत त्या गुरुपादुका आहेत आणि आमच्यासमोर त्याची पूजा होणं याला पाद्यपूजा म्हणतात. आमच्या हयातीत त्यांचीच पाद्यपूजा असते. म्हणजे आपल्या गुरुदेवांचे जे गुरु होते ते नरसिंह सरस्वती महाराज होते. तर नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका आपल्या देवस्थानमध्ये आहेत आणि त्या पादुकांचं पूजन त्या ठिकाणी पाद्यपूजा झाली आहे हे गुरुदेवांनी आवर्जून सांगितलं. आपल्या गुरुदेवांचा विनय किती बघा. वास्तविकता आपले गुरुदेव दत्तात्रयांचे अवतार जसं आपण मानतो, ब्रह्मा विष्णू महेश तेच आहेत, परंतु गुरुदेव त्यांचे जे सद्गुरू आहेत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, खरं म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना वयाच्या 7व्या वर्षी देहस्वरूपात दर्शन दिले. आणि अशी जे श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे कोण आहेत? दत्त महाराजच आहेत. श्री दत्त महाराजांचा पहिला अवतार जो आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ आहे. द्वितीय अवतार जो आहे तो स्वामी नरसिंह महाराज आहेत.
हे सगळं लिहिलेलं आहे बरं का. आणि या पद्धतीने जेव्हा असे सद्गुरू एखाद्याला दर्शन देतात, तेव्हा नरसिंहदेव महाराजांच्या अंगात ही एवढी ताकद होती की ते एका दर्शनात त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या सम करत असत, आपल्या सारखं करत असत. हा आपले सद्गुरूंना तो देहदर्शन झालेलं आहे. आणि त्या देहात स्वामी नरसिंहदेव महाराजांनी स्वतः देहात येऊन दर्शन दिले. त्यांना गुप्त होऊन 600-700 वर्ष झाले होते, तरी पण आपल्या गुरुमाऊलीला त्यांना स्वामी नरसिंहदेव महाराजांचं देहस्वरूपात दर्शन झालेलं आहे. आणि त्यामुळे आपले गुरुदेव त्यांनाच गुरु मानत होते, हा भाग वेगळा आहे. पण माझी एक भावना अशी आहे की त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षीच नरसिंहदेव महाराजांनी त्यांना गुरुपदावर विराजमान केलेलं होतं. श्रीगुरु पदावरच त्यांना विराजमान केलेलं होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी हा विनय असल्यामुळे ही आपल्या देवस्थानमध्ये जे पादुका आहेत त्या पादुका कायम गुरुदेव सांगतात की नरसिंहदेव महाराज आहेत. कारण गाणगापूर येथलं जे त्यांच्या पादुकांवरचं कवच आहे, निर्गुण पादावरचं कवच जे केशरलेपन अत्तरलेपन आपण करतो, ते त्या पादुकांमध्ये गुरुदेवांनी भरलेलं आहे. आणि त्या दोन्ही पादुका आपल्याला कायम दर्शनासाठी उपलब्ध असतात. त्यातलं पाद्यपूजन झालं आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांचा हा कायम सांगितलं आहे की माझे गुरुदेव म्हणजे रामकृष्ण सरस्वती महाराज हे त्यांच्या गुरूंचे एकनिष्ठ सेवक होते. शिष्य कसा असावा याचा आदर्श आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला घालून दिलेला आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी धर्म टिकवायला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि आपली श्रद्धा जसजशी ईश्वरापाशी स्थिर होत जाईल तसतसं आपला ताप नष्ट होतात, चिंता नाहीशा होतात, दुःख नाहीशी होतात. आणि कळत नकळत आपल्याला तुम्हाला एक प्रकारचा आधार मिळतो. आणि असा आधार मिळवण्यासाठी धर्म आचरावा लागतो. आणि ही धर्मसंस्था आपला धर्म हा भगवंताने स्थापन केलेला आहे असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. ते सद्गुरूंची जी वाक्य आहेत ती मी तुम्हाला सांगितली. ते म्हणतात ही सगळं मनुष्य रक्षणासाठी आहे. आणि ही काही थोतांड नाही आहे, बोवाबाजी नाही, ढोंग नाही आहे. आपले जे गुरु आहेत त्यांनी मुद्दाम आपल्या घराला भेट द्यावी, त्यांनी आपलं ऐश्वर पाहावं, त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत, ही आपली भारतीय परंपरा आहे. या ठिकाणी मी त्याच्या घरी गुरुदेव आल्यानंतर जे काही घडलं ते मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखात त्यांनी लिहिलेलंच आहे. पण गुरुदेवांनी त्या चरणांचं जे महत्त्व सांगितलं, पाद्यपूजाचं महत्त्व सांगितलं, हे फार महत्त्वाचं आहे. या लेखाचा शेवट देखील वैगर यांनी फार चांगला केला आहे. ते असं म्हणतात की मी गुरुचरणाशी आलो आणि देवस्थानमध्ये त्यांना कार्यालयात सेवा करण्याची संधी मिळाली. हे माझं परमभाग्य आहे. आणि योगायोग त्यांनी सांगितला. योगायोग काय सांगितला की मी स्टेट बँकेत अधिकारी असताना माझ्या स्टेट बँकेत काय आपण जिथे काम करतो ते कार्यालय आपलं असतं, माझ्या स्टेट बँकेत श्री दत्त देवस्थानचं खातं होतं. आणि आता ते निवृत्त झालेत. पण निवृत्त होऊन काय करतायत तर ते दत्त देवस्थानच्या कार्यालयात काम करतायत. आणि आज मी दत्त देवस्थानमध्ये कार्यालयात असून माझ्या श्री दत्त देवस्थानचं खातं स्टेट बँकेत आहे. बघा, स्टेट बँकेत काम करत असताना त्यांची जी आपुलकी होती ती त्यांनी स्टेट बँकेबद्दल व्यक्त केली. आणि माझ्या स्टेट बँकेत दत्त देवस्थानचा आहे खातं आहे हा एक त्यांना अभिमान होता. आणि आता उलटं झालं आहे की मी कार्यालयात काम करतोय आणि माझ्या दत्त देवस्थानचा खातं स्टेट बँकेत आहे. फार वाक्य चांगलं आहे. अशी वाक्य वैकर यांना सुचली, ही देखील गुरुदेवांची अनन्य त्यांच्यावर कृपा आहे हे दिसतंय. या गुरुचरणाची सेवा करणं हे फार अवघड काम आहे बरं. आपल्या बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की असे जे तपस्वी मंडळी असतात
विभूती असतात, तर त्यांची सेवा करणं हे काही सोपं नाही. ज्या ज्या सेवेकरांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे, ते पेलण्याची ताकद अर्थातच सद्गुरूच आपल्याला देतात. वैकर जरी उशिरा आले, त्यांच्या मताप्रमाणे उशिरा आले, असं त्यांनी सद्गुरूंनी सांगितलं आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी कधी यायचं, कोणी काय सेवा करायची, हे सगळं नियोजन या आपल्या गुरुदेवांची जी शक्ती आहे, त्या शक्तीने केलेलं असतं. याच्यातनं आपल्याला वैकरांच्या अनुभवातनं आपले सद्गुरू कसे अंतर्यामी आहेत, काहीही निवेदन न करण्याच्या आज सद्गुरूंना सगळं कळलेलं होतं. हा जो अनुभव आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला, तो फार म्हणजे आपल्या दृष्टीने तो मार्गदर्शक ठरेल. तर आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव